अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तयाते। जय जय रघुवीर समर्थ पंढरीनाथ महाराज की जय। यस्य वेदमयी वाणी यस्य ब्रह्ममयी वाणी यस्य देवमयी तनु यस्य ब्रह्ममयी दृष्टी सद्गुरुं पातु मां सदा। सद्गुरुनाथ महाराज की जय। पांडुरंगाच्या चरणी वंदन करते। परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांच्या चरणी सादर साष्टांग दंडवत घालते। परमपूज्य मंदाताई, परमपूज्य शास्त्रीजी या दोघांनाही वंदन करते। माझ्या समोर असणाऱ्या आचार्य जयश्रीताईंना वंदन करते। श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते। आणि नामसाधनेचा शिबिराचं जे आजचं चिंतन आहे ते चिंतन या ठिकाणी आपण सगळे मिळून करूया। विषय नाम शास्त्राधार, शास्त्राचा आधार आणि त्याचबरोबर नामाच्या प्रक्रिया। नामाला असणारा शास्त्राचा आधार असा जर विषय असेल तर शास्त्राने नामाविषयी काही सांगितलेलं आहे का? कारण मुळामध्ये मूळ शास्त्र कोणतं असेल तर आपल्याकडे वेद हे शास्त्र आहे। बरेच वेळेला आपल्याला असा प्रश्न आहे की माझा धर्मग्रंथ कोणता? आम्ही काही सांगतो, मुलं आमची सांगतात गीता, कोणी सांगतं काय वेगळं भागवत, असं प्रत्येकाला जे वाटेल ते सांग। पण निदान हे नक्की आपल्याला 100% माहिती पाहिजे की वेद हे काय आहे। तर आपला जो काही ज्याला आपण सनातन वैदिक हिंदू धर्म म्हणतो त्याच्यात हिंदू हा शब्द नाही आहे, तो नंतर शिरलेला आहे। पण सनातन वैदिक धर्म ज्याला म्हटलेलं आहे त्याचा मूळ ग्रंथ कोणता असेल तर तो वेदच आहे। मग त्या वेदांच्या अंतिम येणारा भाग तो वेदांत आहे। मग वेदांतालाच उपनिषद म्हणतात, त्याला श्रुती म्हणतात। मग त्या श्रुतींच्या आधाराने आपण काही, त्या शास्त्राच्या आधाराने आपण काही चिंतन करणार आहोत। वेदांकडे तेवढं जाणार नाही, कारण वेदातल्या त्या रुचा तेवढ्या बघितल्यानंतर पुष्कळच आपल्याला मूलगामी जाणं तेवढं शक्य नाही। पण उपनिषदांच्या आधाराने मात्र आपण हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करूया। काल आपण बघितलं की नामसाधना ही सर्व संतांनी, सगळ्या पंथांनी, सगळ्यांनी स्वीकारलेलं एकमेव साधन आहे। आणि त्यामुळे वेद, शास्त्र, पुराणं या सगळ्यांमध्ये त्यांचं प्रामाण्य आपल्याला मिळतं। नामाचं जे आहे म्हणजे नामशास्त्र, कुठे कुठे नाममहती आहे ती वेदांमध्ये आहे, ती वेदांतामध्ये म्हणजे उपनिषदांमध्ये सुद्धा आहे। या सगळ्या ठिकाणी पुराणांमध्ये तर आहेच, कारण पुराणातल्या सगळ्या कथा, भागवतासारखं जर महापुराण बघितलं तर त्याच्यामध्ये संपूर्ण ह्या सगळ्या अवतारांचं सार कशात आहे तर कृष्णनामामध्येच सार आहे सांगितलेलं आहे। रामायणाचं सार कशात सांगितलं आहे तर पुन्हा रामकथेचं सार राम या शब्दामध्येच येतं। याचा अर्थ नामसाधना ही येन केन प्रकाराने सगळ्या ठिकाणी आपल्याला पुन्हा पुन्हा समोर येणारं साधन आहे। असं समोर येणारं साधन खरं तर आपण लहानपणापासून ऐकत आहोत, तरीसुद्धा आपण फारसं तेवढं गांभीर्याने घेत नाही म्हणावं असं होतं की फार सोपं आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष होतं। काही मोठं यज्ञयागादी केलं की दिसतं, पण नामसाधन केलेलं काही दिसत नाही। आणि छान शास्त्र म्हणतं की आपल्या सगळ्यांना प्रपंचामध्ये राहून प्रदर्शन करायची सवय आहे आणि त्यामुळे आपण दर्शनासाठी विन्मुख राहतो। दर्शन करायचं असेल तर सगळं प्रदर्शन आपोआप सुटलंच पाहिजे जे काय आहे ते। आणि मग त्याच्यासाठी अंतरंगाचं साधन नामसाधन, नवविधा भक्ती आपल्यासमोर आहे। पण त्यातलं वैशिष्ट्य बघितलं तर नामसाधन हे असं आहे, एकट्या जीवानी, एकट्या जीवाच्या उद्धारासाठी अंतरंगामध्ये स्वीकारलेलं साधन जे माझं मीच करायचं आहे आणि अंतरंगातून या देहभावाकडून देवभावाकडे किंवा देहभावाकडून ब्रह्मभावाकडे जायचं आहे। त्यामुळे अंतरंगाचं ते साधन आहे आणि असं असणारं ते साधन। त्या साधनामध्ये आपल्याकडे वेदांमध्ये आपली एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीचा विचार तिथे येतो आणि त्या संस्कृतीच्या विचाराच्या अंगाने आपल्याला नामसाधना सांगितले बरं का। मग ती संस्कृती हा शब्द सांगताना म्हटलं की मुळामध्ये प्रत्येक गोष्ट विकारच आहे। कोणतीही गोष्ट असू दे जगामध्ये,
कोणती गोष्ट बघितलं तर ती विकारशील आहे आपल्याला कळतं. साधं दूध आहे, दूध ठेवलं तर ते ते आज जसं ठेवलं तसं उद्या राहणार नाही, त्याच्यामध्ये कळत नकळत विकार घडणार, ते नाशणार आहे. पण त्याच्यावरती जर संस्कार केला, त्याला विरजण लावलं, दही लावलं, दह्याचं ताक केलं, त्याचं मंथन केलं, लोणी काढलं, त्याचं तूप काढलं, तर ते बराच काळ राहू शकतं. याचा अर्थ शाश्वताकडे जर आपल्याला जायचं असेल तर जाणीवपूर्वक संस्कार करावे लागतील, विकार सोडून. मग संस्कार करणं म्हणजे काय? संस्कार याचा अर्थ नेमकं संस्कार म्हणजे काय सांगताना वेदांमध्ये खूप सुंदर एक छोटी व्याख्या येते. त्या व्याख्याचा मतितार्थ असा आहे, अनेक शुद्ध तत्वांचा सांघात. किती विचार आहे बघा, अनेक शुद्ध तत्वांचा सांघात. याचा अर्थ आपल्याकडे तत्वाची उपासना आहे आणि तत्वाची उपासना असल्यामुळे अनेक शुद्ध तत्वांचा सांघात म्हणजे काय आहे तर तो संस्कार आहे. आणि मग असा हा वैदिक जो धर्म, धर्म म्हणजे कर्तव्य अशा अर्थानेच घ्यायचा बरं का, नाही तर माझा हिंदू धर्म, तुझा तो इस्लाम धर्म, इतक्या फुटकळ गोष्टीमध्ये आपण जायचं नाही. जेव्हा वेदांताचा विचार करतो तेव्हा धर्म याचा अर्थ कर्तव्य कर्म हा 100% डोक्यात धरूनच तो धर्म हा शब्द लक्षात घ्यायचा. त्यामुळे तो जो धर्म आहे तो धर्म हा आपल्याला वेदांमध्ये सांगितलेला आहे. आपल्या संस्कृती आपल्याला विचार सांगते. आणि मग ह्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 आपल्याला जे पुरुषार्थ आहेत, जे 4ही आपल्याला कमवायचे ते सांगितलेले. हे सगळं करताना सांगितले की विकार जे आहेत ते सहज धर्म आहे, पण संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतील. जर जाणीवपूर्वक करायचे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला वेदांमध्ये 2 प्रकाराने सांगितलं, एक प्रवृत्ती धर्म आणि एक निवृत्ती धर्म. प्रवृत्ती धर्म हा सहजच आपल्याला लौकिकाकडे घेऊन जाणार आहे, प्रेयसाकडे घेऊन जाणार आहे. निवृत्ती धर्म आपल्याला श्रेयसाकडे घेऊन जाणार आहे. मग आपल्याला सगळं निवृत्ती धर्म आपल्याला एकच करायचा आहे का? असं नाही आहे. शंकराचार्यांचा एक सुंदर एक दृष्टांत आहे. आचार्यांचा दृष्टांत लक्षात ठेवला ना तर आपल्याला नेमकेपणाने काय ते काय. आचार्य म्हणतात, फक्त कल्पना करा, शरीराचा एक भाग जर आपला अर्धा वाढला तर शरीर किती बेढब दिसेल. ते अत्यंत बेढब दिसेल. त्या शरीराकडे बघवणारसुद्धा नाही. असंच आपलं जीवन आहे. जीवनामध्ये केवळ लौकिकाचा विचार केला तरी ते बेढब आहे, केवळ पारलौकिकाचा विचार केलात म्हणजे केवळ अध्यात्माचा केलात तरी ते कसं बेढबच आहे. आणि म्हणून दोन्ही हातात हात घालूनच केलं पाहिजे. लौकिकामध्ये, या स्थूल देहामध्ये ज्या जगामध्ये आपण राहतो आहे तिथे लौकिकामध्ये लौकिक विकास साध्य करून घेतला पाहिजे. त्याचबरोबर अंतरंगामधून पारलौकिकाचा विचार तितकाच प्रकर्षाने आपल्याला साधता येतो, कारण अंतरंग म्हणजे शरीर आणि अंतरंग ह्या 2 समांतर रेषा आहेत. आम्ही शाळेत कधीतरी गेलेलो आहोत, सिद्धांत शिकलेलो आहोत की 2 समांतर रेषा एकमेकांना छेदत नाहीत. त्यामुळे शरीराने प्रपंच उत्तम करता येतो, अंतरंगाने परमार्थ करता येतो. हा विचार आपल्याकडे समोर दिलेला आहे. आणि मग ज्यावेळेला नामसाधना काल विषय निघाला की माझ्यावरती नाम घ्यायची पाळीच का आली, ह्याचं सरळ सरळ आहे की आपल्याला कुठेतरी आपण वाहत जातो. मानवदेहामध्ये आल्यानंतर 84 लक्ष योनींमध्ये एक नरदेह असा आहे की जो उभा आहे, आणि जो उभा असेल तर तो उभा कशासाठी आहे तर स्वहिताच्या बाबतीत तो उभा असला पाहिजे. परमपूज्य मंदात्यांचं आवडीचं वाक्य आहे की तो माणूस ना तर स्वहिताच्या बाबतीत उभा असला पाहिजे. तो आडवा झाला की आम्ही लगेच म्हणतो आम्ही आडवे होतो, याचा अर्थ आम्ही पशुत्व स्वीकारतो. आडवं होणं याचा अर्थ पशुत्व स्वीकारणं, मी माझ्या कर्मापासून पतित होणं, हे शास्त्राला मान्य नाही आहे. सगळे संत बघितलं तर ते झोपतच नाहीत, कारण त्यांना गरजच नाही झोपेची. ज्या तत्वाचा स्वीकार केलेला आहे त्याच्यानंतर झोपेची आवश्यकता कोणाला आहे. गमतीने परमपूज्य काका नेहमी म्हणतात, माणूस का शिणतो? तो शरीराने काम करून शिणत नाही, तो नकारात्मक विचाराने शिणतो, नको त्या गोष्टींचा विचार केल्यामुळे शिणतो. जर त्यांनी नेमकं चिंतन केलं असेल, नामसाधना केलेली असेल तर त्याला झोपेची आवश्यकताच नाही. कारण झोपेची आवश्यकता, इंद्रिय थकतात, भोग भोगून थकून गलित गात्र होतात म्हणून झोपेची आवश्यकता आहे. जर भोगच नसतील तर इंद्रिय थकतील का? झोपेची आवश्यकता असेल नाही आहे. मग याचा अर्थ जर नरदेह मिळालेला आहे त्यांनी मला काय साधायचं आहे, जे साधायचं आहे नेमकेपणाने साधायचं असेल तर आपल्याला अंतरंगामध्ये नेमकं काय करता येईल हे सांगितलं आहे. आणि ते सांगताना शास्त्र असं म्हणतं की शास्त्राने की कुठेही शरीराची निंदा केलेली नाही. आपल्याला नरदेहासारखं गबाड मिळालेलं आहे, आणि जर गबाड मिळालं असेल तर या नरदेहाचा परिपूर्णपणाने आपल्याला वापर करून घेता येईल. आणि तो वापर करून घेऊन आपल्याला साधना, नामसाधनेसारखं साधन करायचं. आणि ते करताना शास्त्रांनी असं म्हटलं, शास्त्र मांसम न निंदती.
शास्त्रांनी आपल्या हाडामांसांची निंदा नाही केली आहे, अपितु चिंतयती. या हाडामांसाचं चिंतन करायला सांगितलं आहे. कारण याच हाडामांसाच्या आतमध्ये आत्मनामाचा तत्व आहे, जे आतमध्येच आहे ते तत्व म्हणजे आत्मतत्व आहे. मग ते हाडामांसाच्या आतमध्ये ना प्रगटीकरणाचं जे काही माध्यम आपल्याला दिलेलं आहे विधात्यांनी, तो हाडामांसाचा देहच आहे. आणि म्हणून त्याची मीमांसा करायची आहे, त्याला टाकून द्यायचं नाही आहे. ते चिंतन करून आपल्याला त्या तत्वापर्यंत, आपल्याच आतपर्यंत असणाऱ्याला जायचं आहे. आणि नामसाधनेच्या साह्याने, कारण आत्ताचं हे शिबिर नामसाधनेचे, म्हणून आपल्यासमोर नामसाधन. उपनिषद असते तर आपण वेगळी भाषा कदाचित वापरली असती, पण आता ह्यात नामसाधनेच्या साह्याने आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. आणि म्हणून परमात्मा संपूर्ण कसा आहे, तर काही जसं आपण उपनिषदांचा अभ्यास करताना काही गृहीतकं धरतो, तसं या जगामध्ये हा सगळा अभ्यास करताना सांगितलं. कशासाठी करायचं, तर माझ्या आनंदासाठी. आनंदामध्ये निर्मिती आहे, आनंदामध्येच स्थिती आहे, आनंदामध्येच काय आहे तर लय आहे. हे सगळं उपनिषदांची भाषा आहे. पण हा आनंद कुठेतरी आपण गमावून बसलेलो आहोत. आणि तो गमावलेला आपला आनंद पुन्हा बाहेरून कुठून येत नाही, तो स्वानंद आहे. त्या स्वानंदावरती आरूढ होण्यासाठी, याचा अर्थ आपलाच आनंद आपल्याला प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टीचं चिंतन करायचं आहे. मग हे चिंतन करताना जसं गणितामध्ये एखादं काही अध्यारूढ धरलेलं आहे, एक्स आणि वाय धरल्याशिवाय गणित सुटत नाही. आणि गणित जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपली इयत्ता सुटत नाही. इयत्ता सुटत नाही तोपर्यंत आपलं लौकिकामध्ये शिक्षण नाही. लौकिकातलं शिक्षण नसेल तर प्रपंचाची काय अवस्था होईल आपल्याला माहिती. याचा अर्थ लौकिकातलं गणित जर आपल्याला सुटलं तर आपलं जीवन व्यवस्थित होतं. तसं परमार्थामध्ये पण काही गृहीतकं धरलेली आहेत. जे जगत आपल्याला आहे, ह्या जगताच्या आधी एक जगत झालेलं होतं असं एक गृहीत धरावं लागतं. का? कारण तोपर्यंत आपल्याला सुखाची, आपल्या सुखदुःखाची मीमांसा येत नाही. की परमपूज्य काकांचे कवडीचं वाक्य आहे, प्रत्येकाला एक दुःखाचा सेट आहे आधी मान्य करा. त्याचं स्वरूप वेगळं असेल पण प्रत्येकाला एक दुःखाचा सेट आहे. किती आम्ही नाही म्हटलं, दाखवत नाही तरीसुद्धा असं होत नाही, आतमध्ये एक दुःखाचा सल प्रत्येकाला आहे. तो सेट आहे, तो याचा अर्थ तो आपल्याला मिळालेला आहे, तो आलेला आहे प्रारब्धाने. मग त्याचं जर चिंतन करायचं असेल तर त्याला आपल्याला ह्या गोष्टीचा लक्षात येतं की हां, माझी काहीतरी गतजन्मीची कर्म चुकलेली असतील, काहीतरी झालेलं असेल. एवढं चिंतन केलं की मग त्याचं खापर आपण दुसऱ्याच्या कोणाच्यावरती घालणार नाही, आपल्याच कर्मावरती. आणि म्हणून हे सगळं सांगताना ती शास्त्रशुद्ध नामसाधना काय आहे हे सगळं सांगितलेलं आहे. आणि म्हणून नामसाधनेचा हेतू सरळ आहे की नामाचा नामी म्हणजे जो परमात्मा आहे, जे सूक्ष्म त्रिकाला बाधित असं असणारं तत्त्व आहे, त्याची अभिव्यक्ती आपल्याला नामाच्या साह्याने करता येते. त्या नामाच्या साह्याने आपल्याला त्या नामीपर्यंत जाता येतं. कारण नामी कसं आहे, तर नामीपर्यंत गेल्यानंतर आपल्या जीवनातली सकल दुःखाची निवृत्ती आहे. मग सकल दुःखाची निवृत्ती आपल्याला आपल्या जीवनातून दुःखाची हकालपट्टी करायची असेल तर आपल्याला नामसाधना करायची. इतकी सोपी संगती आपण त्याची लावून घेऊया. आणि मग ती लावून घेतल्यानंतर आपण ज्याच्या आधाराने घेणार आहोत ते खूप छान उपनिषद आहे. कली संत अर्ण उपनिषद आहे की जे केवळ नाम जपविधी महिमा सांगणारं असं उपनिषद आहे. अथर्ववेदातलं आहे. आणि अथर्ववेदातलं एकमेव उपनिषद आहे की जे केवळ नाम जप आणि मंत्र ह्या तीन गोष्टी आता लक्षात येतील की तिन्ही एकच आहे, पण तिन्हीचा स्तर वेगळा आहे. एक नाम आहे जे येता जाता घेतलं जातं, जप आहे जो स्मरणेच्या साह्याने बसून केला जातो किंवा हृदयात जाणीवपूर्वक जपला जातो, तो जप आहे. एक मंत्र आहे की ज्याचा आपण नेहमी एक व्याख्या ऐकलेली आहे, मननेन त्रायते इति मंत्र. हे आपण ऐकलेलं आहे. पण या उपनिषदामध्ये ह्या सगळ्याच्या वेगळ्या प्रकारांनी व्याख्या दिलेल्या आहेत. खूप सुंदर व्याख्या आहेत. त्या व्याख्या जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येईल की नामसाधनेवरचा आपली श्रद्धा दृढावते. आणि ती दृढावल्यानंतर की नेमकेपणाने मी नाम का घ्यायचं हे आपल्याला कळतं. व्यवहारामध्ये म्हटलं तुमचं आमचं आहे ते नाव आहे आणि परमात्म्याचं आहे ते नाम आहे. मग नाम या शब्दामध्येच नामाची महती आहे. कारण नाम म्हणजे साक्षात ज्ञानस्वरूप असणारा नारायण आणि म्हणजे त्याची असणारी अभिन्न शक्ती, महाशक्ती, महालक्ष्मी जी आदिमाया आहे. आणि म्हणून नाम म्हणजे ज्ञानस्वरूप आणि शक्तिस्वरूप या दोन्हीचं जे एकत्रीकरण आहे त्यालाच नाम म्हणतात. आणि ते भगवंताचं नाम आहे, परमात्म्याचं नाम आहे. म्हणून नाम या शब्दामध्येच महती दिली आहे नामाची. ज्याचं नाम घेणार आहोत त्याच्यामध्ये काय काय आहे, तो ज्ञानस्वरूप आहे, तो शक्तिस्वरूप आहे.
दोन्हीही आपल्याच अंतरंगामध्ये, दोन्हींना आपल्याला जागृत करायचंच आहे. आपले सगळे उत्सव त्याच्यासाठी आहेत. आम्ही सगळे उत्सवप्रिय माणसं आहोत, उत्सव साजरा करतो. पण उत्सव म्हणजे काय आम्हाला माहीत नाही. उत म्हणजे ईश्वर आणि सव म्हणजे प्रागट्य, ज्याच्या निमित्ताने अंतरंगातल्या ईश्वराचं प्रागट्य केलं जातं त्याला उत्सव असं म्हणतात. आणि म्हणून आपले सगळे उत्सव आपल्याला आपल्या जे सीमित आपलं कुटुंब आहे त्याच्याकडून आपल्याला निसर्गाकडे घेऊन जातात, व्यापकतेकडे घेऊन जातात. आपला तो पुढचा विषय नाही, पण हा सगळा विषय तिथे येतो. आणि मग आता नाम म्हणजे काय, मग जप म्हणजे काय, किंवा मंत्र म्हणजे काय, हे सगळं आपण त्याच उपनिषदाच्या आधाराने सांगूया. या श्रुतीमध्ये असं म्हटलं, सर्व श्रुती गौप्य तच्छृणु. सुरुवात झाली त्या उपनिषदाची. सर्व श्रुतीं गौप्यम, सर्व श्रुतींमध्ये म्हणजे सगळ्या उपनिषदांमध्ये. आता उपनिषद हा शब्दही आपल्याला माहिती आहे. उपनिषदाचा अगदी साधी सोपी व्याख्या, याचा अर्थ आपल्या संतांच्या जवळ किंवा खरं सांगायचं तर सद्गुरूंच्या जवळ बसणं आणि ब्रह्मविद्या प्राप्त करून घेणं, याला उपनिषद म्हणतात. मग आता उपनिषदाचा विषय उप म्हणजे जवळ, जो माझ्या जवळ आहेच, पण माझ्या जवळ असलेला मला कळत नाही, म्हणून ज्यांच्या जवळ तो आहे त्यांच्याजवळ आपल्याला बसायला लागतं. त्यांच्याजवळ बसलं की आपल्याला सहज कळून जातं, आणि म्हणून त्यांच्याजवळ बसलं की आपल्याला तो विषय कळतो. असं गौप्य जे कसं गुह्य आहे ते काय आहे ते सांगताना उपनिषद म्हणते, येन कली संसार परिष्यती. हा जो कली आहे, या कलियुगामध्ये जो तुम्हाला आम्हाला जाचणार आहे, पेपर वाचल्यानंतर दुःख देणार आहे, तो कली. येन कली संसार परिष्यती. सरत जाणारा संसार एका क्षणामध्ये सगळा धूसर होतो, हळूहळू नाहीसा होतो, ज्याच्यामुळे हा कली संसार हळूहळू धूसर होतो. कशाच्या साह्याने? भगवदादी पुरुषस्य नारायणस्य नामोच्चारण. भगवंताच्या, जो भगवत पुरुष आहे, जो पुरुष आहे, याचा अर्थ जो सगुण साकार आहे. सर्व स्पष्ट किती आणखीन सांगावं, याचा अर्थ सद्गुरूंचं वर्णन आहे की नाही, हे स्पष्ट सांगितलेलं आहे, कुठे त्याच्या दुसरपणा नाही आहे. जो स्वतः भगवत स्वरूप झालेला आहे आणि आपण भगवंत म्हणतो, आणि भगवंत याचा अर्थ भग, 6 गुणांनी जो युक्त आहे, यश स्त्री अवतार करुणा ज्ञान धर्म, या सगळ्यांनी जो परिपूर्ण युक्त आहे, या 6 अलंकारांनी जो मंडित झालेला असा पुरुष आहे, तो भगवदादी पुरुष. नारायणस्य नामोच्चारेण, त्या नारायणाच्या नामाच्या उच्चारणेनं, केवळ मात्रेण म्हणजे केवळ, निर्घूत कलिर्भवती. हा कली जो आहे तो काय होतो, तर नाहीसा होतो, तो त्याचा सगळा दुसरपणा निघून जातो. न अतः म्हणजे नातः परतरणोपाया सर्व वेदेषु दृश्यते. सिद्धांत सांगितलं आहे बरं का. सर्व वेदांमध्ये याशिवाय दुसरा कोणताही मार्ग वेदांना दिसत नाही. याचा अर्थ वेदांमध्ये एकच सांगितलं आहे की एकच काय आहे तर नामत. म्हणून संतवचन आहे, वेदा अनंत बोलीला, अर्थ इतुकाची काढीला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्या. सोपं आहे ना. आता संतांच्या भाषामध्ये आपल्याला ते सोपं वाटतं, पण स्पष्ट म्हटले की वेदांमध्ये नामाशिवाय दुसरा कोणताही मार्ग वेदांना दिसत नाही, असं ते आहे. आणि म्हणून ज्याच्या स्मरणाने संसार बाधित होऊन गोपद, गोपदाची प्राप्ती म्हणजे काय, आपल्याला लगेच वाटतं गो म्हणजे काय, ती गोलोकामध्ये जायचं, असं नाही आहे. गो याचा अर्थ भक्ती, गो याचा अर्थ ज्ञान, गो याचा अर्थ परमात्मा, गो याचा अर्थ ब्रह्म, हे सगळ्याची प्राप्ती जे करून देणारं आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये भगवन नामासारखं जे साधन आहे, याच एका साधनाने सगळे दोष जीवाचे अंतरंगातले निघून जातात, आणि वेदांना ह्याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही असं सांगितलं. आता इतकं सुरुवातीलाच या उपनिषदांनी आपल्याला सांगितलं. हे सांगितल्यानंतर त्यांनी म्हटलं की नेमकं नामानी काय घडतं. नामानी काय घडत असेल तर आकाशामध्ये जसे मेघ असतात, ढग आलेलं असतं, आपण म्हणतो आज फारच आभाळ आलेलं आहे, तर आपल्याला सूर्य दिसत नाही. तसं सूर्य एकदा आल्यानंतर आकाशातले मेघ जसे नाहीसे झाले की आपल्याला सूर्यदर्शन स्पष्ट दिसतं, अगदी तसंच नामाने अंतरंगामध्ये असणाऱ्या वासना विकारांचं शेवाळं म्हणजे ते मेघ नाहीसे होतात, आणि आतमध्येच असणारं नारायण तत्त्व, परमात्मे तत्त्व आपोआपच तिथे प्रगट होतं. वेगळं काहीच करावं लागत नाही. कशा तऱ्हेने प्रगट होतं आपण अगदी शास्त्रशुद्ध बघूया. नाम प्रगट होतं म्हणजे कशा प्रकाराने प्रगट होतं हा आपला पुढच्या प्रवचनाचा विषय, आत्ता येणार नाही, पण ते 100% प्रगट होतं, त्यात काही शंका नाही आहे.
संतांनी सांगितलेलं जे आम्ही सांगतोय ते सेवळं आणि खरं आहे, यात काही कमी नाही आहे. फक्त श्रद्धा ठेवा, नक्की ते होणार आहे. आणि म्हणून नामाच्या साह्याने आपल्याला आपल्याच अंतरंगामध्ये रूप दिसू शकणार आहे. पण ते रूप कसं दिसतं ते आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. दुसरा दृष्टांत तिथेच उपनिषदाने दिला आहे. बिळामध्ये जर काही सरपटणारे प्राणी असतील, ते काढायचे असतील तर आपण काय करतो? गरम पाणी घालतो. गरम पाणी घातलं की ते बिळात असणारे ते सरपटणारे प्राणी बाहेर येतात. अगदी तसं आपल्या अंतरंगामध्ये असणारे जे सगळे विकार आहेत ते सूक्ष्म विकार नामाच्या साह्याने बाहेर येतात. म्हणून नामसाधना हे अंतरंगाचं साधन आहे. अंतरंगाचं साधन एकदा बघितलं, लक्षात आलं की लक्षात येईल की आपल्याला नामसाधना कशा प्रकाराने करून घ्यायची. मग आता इथे नाम या शब्दाची एक पण बघितलं की नाम आणि जप आणि मंत्र ह्या 3 व्याख्या दिलेल्या आहेत. नाम म्हणजे काय ते आपण बघितलं. ह्या नामाचं शास्त्रशुद्ध व्याख्या करताना म्हटले की नारायणाचं जे नाम आहे ते नाम घेताना काय करणं आहे, तर त्याचं नाम की भगवन नाम अनुसंधानपूर्वकम वैखरी 2 गोष्टी सांगितल्या. याचा अर्थ भगवन नाम अनुसंधान, ज्याचं नाम घेतोय त्याचं अनुसंधान पाहिजे. म्हणजे जर राम म्हणत असू तर रामाचं स्मरण पाहिजे, नुसतं रामराम नाही म्हणायचं. अनुसंधान, ज्याचं नाम घेतोय त्याचं अनुसंधान आणि वैखरीने त्याचं भगवन नाम घेणं, हे दोन्ही जिथे घडतं त्याला काय म्हटलंय? नामोच्चारण मात्रेनं. म्हणजे या दोन्हीच्या सहित जेव्हा नामाचा उच्चार केला जातो तेव्हा त्याला नाम म्हणतात. आता नामसाधनेची स्पष्ट व्याख्या आहे. म्हणून नाम घेताना वैखरी आहे, ज्याचं नाम घेतो आहे त्याचं अनुसंधानपूर्वक स्मरण आहे, आणि हे सगळं स्मरून जेव्हा आपण नामाचा उच्चार करतो तेव्हा ते नाम आहे असं म्हटलं जातं. मग नाम नुसतं घेताना मग आपल्याला पटकन लक्षात येत नाहीत, म्हणून संत म्हणतात बाबा स्मरणीच्या साह्याने घे. एक माळ आपल्याकडे दिलेली आहे, 108 माळांची आहे ती. मग ते ओढण्याचं एक तंत्र आहे, म्हणून मग शरीररूपी यंत्र मला मिळालेलं आहे. मग एखादा मंत्र माझे सद्गुरू किंवा आपल्याला संत देतात, काही खुले मंत्र आहेत, त्याचं तंत्र काय ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग ते तंत्र जाणून घेताना जप सांगितलेलं आहे. मग स्मरणीच्या साह्याने अगदी केलेला आहे तो जप असं म्हटलेलं आहे. पण जप या शब्दाची व्याख्या इतकी सुंदर आपल्याला देते, आणि ती कुठे मिळते तर ती पतंजली योगसूत्राच्या आधारामध्ये मिळते. त्याच्यामध्ये म्हटले स्वाध्यायात योगमासित. नामसाधन आहे बरं का, पण स्वाध्यायात याचा अर्थ अभ्यास करावा लागेल. अभ्यासाने आपल्याला योगारूढ होता येईल. योगात स्वाध्यायात, योग केल्याने स्वाध्याय घडणार आहे. याचा अर्थ हे दोन्ही एकमेकांवरती आधारित आहे. आपल्याला स्वाध्याय करावा लागेल. स्वाध्याय म्हणजे स्वचं अध्ययन, मी कोण आहे, स्वचं चिंतन आपल्याला करावं लागेल. स्वाध्यायातून योग, योगातून स्वाध्यायात नामनेनं. आता कोणता अभ्यास? योगामध्ये स्वाध्यायामध्ये नामाचं चिंतन, नामनेनं जपहा. नामाच्या साह्याने जो अभ्यास केलेला आहे त्याला जप म्हटलेलं आहे. आणि त्या जपाचा परिणाम काय आहे ते सांगताना पुढच्या चरणामध्ये म्हटले स्वाध्याय योगम संपत्त्यात परमात्मा प्रकाश्यते. असा जर नाम आपण घेतलं की ज्याचं आपण नाम जो आहे त्या नामाच्या साह्याने जर जप केला, त्याचा स्वाध्याय केला, स्वाध्यायामध्ये त्याच्या स्मरणाने त्याचा योग आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याशी आपण योग जुळवून आणला, तर त्या दोन्हीचा परिणाम म्हणून तो परमात्मा अंतःकरणामध्ये प्रकाश्यते, याचा अर्थ प्रकाशमान होतो. तो जप आहे. मग जपामध्ये ज जायते याचा अर्थ जे निर्माण होणारं आहे, जे निर्माण होणारं आहे ते सरणारच आहे. पण जे सरणार आहे ते सरणार असलं तरी ते जपामध्ये सरणाऱ्या देहामध्ये एक प्रकाश नावाचं तत्त्व आहे की ज्याला आपण जाऊन भिडायचं आहे, ते प्रकाश्यते आहे. आणि म्हणून जन्मानंतरच प्रकाश्यते, त्याच्या आधी नाही. मग जप केव्हा करता येतो? जेव्हा नरदेह मिळेल तेव्हाच. त्याच्यानंतर करता येईल का? नाही करता येणार. आणि म्हणून जायते, एकदा जन्माला आल्यानंतरच आपल्याला आपल्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये परमात्म्याला प्रकाशमान करता येतं. त्याच्यासाठी जे करायचं आहे त्याला जप म्हटलेला आहे. तो जप आहे. मग साधं संत म्हणतात हृदयामध्ये जाणीवपूर्वक जपून केला जातो, तो जप आहे. मग सांगायचा नाही, तो मनातल्या मनात करायचा आहे. म्हणजे दिसत नाही बाहेरमध्ये. गुप्तपणाने केलेलं साधन अत्यंत कसं आहे तर प्रभावी आहे असं सांगितलं. तिसरं आहे ते मंत्र आहे. आता स्थूल म्हणजे वैखरीने केलेला जप जो आहे तो स्थूल आहे. आणि मग सूक्ष्म जो आहे तो मननेन त्रायते इति मंत्र, हा असं पण म्हणतो की जो मंत्र म्हणणार आहोत
जर राम म्हणणार असो तर राम म्हणजे काय, नारायण म्हणणार असो तर नारायण म्हणजे काय, ह्याचं चिंतन करणं हा मंत्र आहे एक. म्हणजे मननेन त्रायते इति मंत्र हा. त्याचं मनन केल्यानंतर हा भवसागर तरून जाता येतो. एक व्याख्या दिली. याला अनुसरून उपनिषदाने दिलेली व्याख्या आहे, जन्मनः प्रदुपलक्षतात मृत्योश्च इति मंत्र हा. मंत्राचं कार्य काय आहे एका शब्दामध्ये, एका व्याख्येमध्ये आपल्याला उपनिषद सांगतं. जन्मनः जन्मापासून, प्रदुपलक्षतात मृत्योश्च मृत्यूनंतर सुद्धा, कारण मृत्यूनंतर सुद्धा पुन्हा जन्म आहेच की, संपलाय का? एकदा जन्म मिळाला, त्याच्यानंतर मृत्यू आहे, त्याच्यानंतर पुन्हा जन्म आहे, त्याच्यानंतर मृत्यूनंतर सुद्धा मृत्योश्च प्रदुपलक्षतात, त्यानंतर सुद्धा, म्हणजे जन्मानंतर जीवन, नंतर मृत्यू, मृत्यूनंतर सुद्धा जर मिळालेलं जीवन आहे, या सगळ्यामध्ये जे आपण घेतलेलं नाम आहे तेच आपलं रक्षण करतं. आणि म्हणून जन्म, जन्मानंतर मृत्यू, मृत्यूनंतर पुन्हा जन्म, या सगळ्या ठिकाणी रक्षण करणारं एकमेव तत्त्व आहे, ते म्हणजे ते परमात्म्याचं नाम आहे. त्याला मंत्र म्हटलेलं आहे. आता लक्षात येईल, मृत्यूनंतरसुद्धा जर मला उत्तम गती मिळून पुन्हा माझ्या मुक्तीची परिपूर्ण सोय करणारा विधाता जर ईश्वर तत्व असेल तर ते कार्य त्याच्यानंतरही केलेलं कार्य आहे. आणि म्हणून मृत्यूच्या नंतरसुद्धा जप काय आहे तर तो आपल्याला तिथपर्यंत साथ आहे त्याची. म्हणजे घेतलेलं नाम इथे सोडून जात नाही, ते शेवटपर्यंत आपला साथ देतो. आणि असं जे नाम आहे त्याला मंत्र म्हटलेलं आहे. आणि असा मंत्र, कारण तो मंत्र देह गेल्यानंतरसुद्धा आपलं काय करतो तर रक्षण करतो. आता लक्षात येईल की नामसाधना वाटते तितकी सोपी आहे का किती महत्त्वाची साधना आहे. लक्षात येईल की देहानंतरसुद्धा ती आपलं रक्षण करणार आहे. जर ती मंत्राच्या दर्जाची जर आपण केलेली असेल तर. मग आता ती त्या दर्जापर्यंत कसं जायचं ते आपण हळूहळू बघू. आणि अशा तऱ्हेने नामाची महती आपल्याला या ठिकाणी सांगितले. आणि मग नाम महतीची सांगताना लक्षात येईल एक सुंदर, आत्ताचे जे जगन्नाथपुरीचे निश्चलानंद सरस्वती आहेत त्यांनी खूप सुंदर विचार सांगितला. ते म्हणतात, जेव्हा नामसाधना तुम्हाला करायची आहे तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला अभ्यास करावा लागेल की सगळं हे वेदवाङ्मय कुठून निर्माण झालं. हे शब्दाच्या साहाय्याने निर्माण झालं. शब्द कुठून निर्माण झाले, ते शब्द विश्वनिर्मितीच्या पुढेपर्यंत आपल्याला जावं लागतं. आणि मग विश्वनिर्मितीचं पहिलं जे निर्माण झालेलं भूत आहे ते आकाश आहे. आकाशाचा गुण जर शब्द असेल तर शब्दाचं सामर्थ्य काहीतरी वेगळं नक्की असलं पाहिजे. ते म्हणतात विश्वाच्या निर्मितीमध्ये पहिलं भूत जर आकाश निर्माण झालेलं असेल, त्या आकाशाचा गुण जर शब्द असेल, त्या शब्दाने आपलं भगवन नाम तयार झालेलं असेल तर त्या शब्दाचं किती सामर्थ्य असेल. ते म्हणाले थोडं विचार करा. एक सुंदर विचार करायला त्याने असं म्हटलं की व्यवहारामध्ये एक बाई आहे की ती बाई आपल्या मुलाचं काहीतरी नाव ठेवते, लालू ठेवते, बाळू ठेवते. त्या मुलाचं नाव लालू किंवा बाळू ठेवते. आणि त्या मुलाला ती रोज झोपेतनं उठवते की बाबा लालू तू उठ, बाळू तू उठ, बाळा तू उठ, बाळू उठ, बाळू उठ. आता ते म्हणतात थोडं विचार करा, तिने त्याला हाक मारल्यानंतरचं तो बाळू उठला तर सरळ सिद्ध होतं की बाळू झोपलेला नव्हता. बाळू झोपलेला नव्हता हे सिद्ध होतं. जर त्या बाळू या नामाने तो उठला तर तो झोपलेला नव्हता हे सिद्ध होतं. जर बाळू उठलाच नाही तर नाम काही कामच करत नाही, नाम उठवत नाही असं सिद्ध होतं. मग जर नाम उठवत नाही हे सिद्ध होत असेल तर मी नाम का घ्यायचं. विचार करा बरं का ते म्हणतात. विचार करा. या दोन्हीचा विचार केला तर लक्षात येईल की नामाची शक्ती अचिंत्य आहे. नामाची अचिंत्य शक्ती आहे. आणि म्हणून नामाची अचिंत्य शक्तीच त्या बाळूला झोपेतून उठवते. नामामध्ये, नामापेक्षा नामातली शक्ती जी आहे ती अचिंत्य शक्ती आहे. ज्या शक्तीचं चिंतन करणं या बुद्धीला शक्य नाही आहे, पण ती अचिंत्य शक्ती आहे आणि ती शक्ती उठवण्याचं कार्य करते. एवढी श्रद्धा बाळगून आपल्याला नामसाधनेमध्ये पुढे जायचं. आता लक्षात येईल की साध्या ज्या शब्दाला कोणताही अर्थ नाही, बाळूसारख्या शब्दाला किंवा लालूसारख्या शब्दाला, त्याच्यामध्ये जर इतकं सामर्थ्य आहे की ते उठवतं, तर ते उठवल्यानंतर साहजिकच आहे की ते मूल उठतं ना.
याचा अर्थ त्या शब्दाची अचिंत्य ती शक्ती आहे. आणि म्हणून शब्दाची अचिंत्य शक्ती आपल्याला एकदा जर कळली की त्या अचिंत्य शक्तीचा वापर आपल्याला करता येतो आणि मग ती शक्ती अद्भुत आहे आपल्याला कळतं. ही शक्ती अद्भुत आहे कळल्यानंतर नामसाधनेवरती आपली श्रद्धा दृढावते. ह्याच्यानी श्रद्धेवरती जर एकदा म्हणजे साधनेवरती श्रद्धा दृढावली तर काय घडतं? त्यांनी म्हटलं की नाम जे आहे तर ते काय आपण म्हणतो की नाम कोणाचं आहे? आता नाम परमात्म्याचं आहे, भगवंताचं नाम आहे. भगवंताचं नाम असेल तर नामाच्या अधीन कोण आहे? तर नामाच्या अधीन नामी आहे. नामी म्हणजे ज्याचं नाव आहे. मी जर राम म्हणत असेल तर राम हे नाम आहे आणि प्रत्यक्ष ज्याचं नाव राम आहे, जो नामी आहे, तो त्या नामाच्या अधीन आहे. पहा बरा, इतका नाही विचार करत आपण. नाम नामाच्या अधीन आहे. तर काही सिद्धांत आहेत ना, नाम नामाच्या अधीन आहे. पुढे त्यांनी म्हटलं नाम कोणाच्या अधीन आहे? नाम कोणाच्या अधीन? नाम वाणीच्या अधीन आहे. याचा अर्थ वाणी कोणाची आहे? वाणी कोणाची आहे? वाणी आपल्या अधीन आहे. याचा अर्थ नाम घ्यायचं ठरवायचं कोणी? संकल्प तो कोणाला करावा लागेल? आपल्यालाच करावा लागेल. म्हणून नाम वाणीच्या अधीन आहे. पुढे म्हणते ज्याचं नाम घेतो आहे तो कोण आहे? ते मंत्र आहे तो. कारण ते नाम आहे, तोच मंत्र आहे. तो कोणाच्या अधीन आहे? तो देवतेच्या अधीन आहे. याचा अर्थ प्रत्येकजण एकेकाच्या अधीन आहे. प्रत्येकजण एकेकाच्या पाठीमागे काहीतरी मूळ आहे. मग ते मूळ म्हणजे काय आहे? नाम जर मूळ असेल तर त्या मूळ तत्वाला असं म्हटलं की ते जर नाम बीज असेल तर त्या बीजाला काहीतरी अंकुर फुटत असला पाहिजे. मग तो अंकुर कसा म्हणजे त्या नामाचा नामाचा अंकुर कसा फुटतो हा पुन्हा सगळा शास्त्राचा विषय आपण अगदी छान बघणार आहोत. पण या ठिकाणी हे उपनिषद आपल्याला म्हणतं दुसऱ्यांचं जर मुख बघायचं असते आपल्याला, मला जर दुसऱ्या कोणाचा चेहरा बघायचा असेल तर मला एक साधन लागतं, ते म्हणजे नेत्र लागतात. नेत्राशिवाय मी दुसऱ्यांचं मुख पाहू शकत नाही. मला माझं स्वतःचं मुख बघायचं असेल तर मला दर्पण किंवा आरसा नावाचं एक साधन लागतं. आणि पुढे उपनिषद म्हणतं मला जर माझंच स्वरूप पाहायचं असेल तर मला श्रुतीरूपी आरशाकडे जावं लागतं. याचा अर्थ मला उपनिषदांचाच आधार घ्यावा लागतो. मला श्रुतींचा आधार घ्यावा लागतो आणि श्रुतीच्या आधाराने नामाचा नामी काय आहे हे आपल्याला समजावून घ्यावं लागतं. आणि म्हणून अनुसंधानपूर्वकम भगवन्नामाच्या वैखरीने उच्चार जाणीवपूर्वक करणे हा नामाचा प्रारंभाचा टप्पा आहे. आणि मग नामाचा प्रारंभाचा टप्पा असं जर म्हटलेलं असेल तर ह्या प्रारंभाच्या टप्प्यामध्ये ज्या नामाचं वर्णन आपण करतो आहे, मग तो राम असू दे, तो कृष्ण असू दे, तो नारायण असू दे, हे सगळं काय आहे? आता हे सगळं आता भागवतामध्ये गेलात तर तिथे कृष्ण येतो. या सगळे आपल्याला त्या जे आपण जर भागवत किंवा रामायण वाचलं तर या सगळ्या अर्थाचे श्लोक आपल्याला मिळतात की त्या धर्माचे व्याख्या केलेल्या आपल्याला. कारण ज्याचं नाम घेतो तो कसा आहे? तो विग्रहवान आहे. विग्रहवान आहे याचा अर्थ तो सगुण साकार झालेला आहे. विग्रहवान आहे याचा अर्थ तो सगुण साकार आहे. नाम कोणाचं आहे? सगुण साकाराचं नाम आहे. आता इथे किती सिद्धांत स्पष्ट सांगितलं आहे. आणि म्हणून रामाचं वर्णन करताना रामायणामध्ये मारीशिवाय रामाचं वर्णन करतो आहे बरं का. बाकी सगळ्यांनी नारदांनी केले कौतुक आहे, विभीषणाने केले कौतुक आहे, हनुमंतांनी केले कौतुक आहे, शबरीने केले कौतुक आहे. पण मारीच्यासारखा राक्षस आहे तोही वर्णन करताना म्हणतोय एषः विग्रहवान धर्म. राम हा विग्रहवान धर्म आहे. असंच वर्णन रामायणामध्ये वशिष्ठ ऋषी कोणाचं करतायत तर विश्वामित्रांचं करतायत. आणि विश्वामित्रांचं करताना ते म्हणतात एषः विग्रहवान धर्म. कृष्णाचं वर्णन करताना भागवत असंच म्हणतं एषः विग्रहवान धर्म. याचा अर्थ हे सगळे महापुरुष जे आहेत ते कसे आहेत तर ते विग्रहवान आहेत. आणि एषः केवळ विग्रहवान नाहीत तर एषः विग्रहवान धर्म, एषः वीर्यवान पुरुषः. हे सगळे वीर्यवान अत्यंत असे पुरुष आहेत. आणि पुरुष याचा अर्थ ज्यांनी सगळे काय आहेत चारी पुरुषार्थ कमावलेले आहेत ते पुरुष असे असणारे ते आहेत. आणि मग असे आपल्याला सांगतायत की नाम घ्यायला सुरुवात करा. मग नाम घेण्याच्या काही प्रक्रिया आपण बघणार आहोत. पण त्या बघताना अगदी स्पष्ट म्हणले की आपल्याला 4 वाणी आहेत की त्यातली पहिली वाणी आहे ती वैखरी आहे, त्यानंतर असणारी मध्यमा आहे, त्यानंतर असणारी पश्चंती आहे आणि त्यानंतर असणारी परावाणी आहे. ह्या 4 वाणींनी हळूहळू आपल्याला आपल्या आतमध्ये उतरायचं.
आता वैखरीपासून सुरुवात करून आपल्याला हळूहळू आपल्या अंतरंगामध्ये उतरायचं आहे. हे उतरताना काय काय घडतं, त्या प्रत्येक वाणीमध्ये काही वेगळा, त्याचा एक प्रत्येक वाणीचं एक वेगळं विशिष्ट स्वरूप आहे. परमपूज्य काकांच्या दासबोध चिंतनिकेमध्ये खूप छान वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये, की काकांनी फार छान केलं की या 4 वाणी कशा समजून घ्यायच्या. एक शब्दरूप असेल, एक अस्पष्ट असेल, एक अर्थरूप आहे, तर एक कशी आहे स्फुरणरूप स्वरूप आहे. तो शास्त्रशुद्ध अत्यंत विचार आहे. म्हणून वैखरी कशी आहे तर ती शब्दरूप आहे, मध्यमा कशी आहे तर ती अस्पष्ट आहे, आणि पश्चंती कशी आहे तर तिथे अर्थरूप आहे. म्हणजे तिथे अर्थ तरी पूर्ण झालेला आहे. याचा अर्थ जेव्हा समजतो आपल्याला, जेव्हा ज्ञान होतं, तेव्हा ते होणारं ज्ञान हे निर्गुणच असतं. तिथे प्रत्यक्षात काही आपण म्हणतो की मला हे सगळं माहिती आहे. तर मला एखादं पुस्तक माहिती आहे, मला हा माईक कळतो, मला पुस्तक कळतं, वही कळतं, टेबल कळतं, हे सगळं माझ्या आतमध्ये आहे का? मला जेव्हा टेबल कळतं तेव्हा त्याचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ते निराकारामध्येच जातं. साकारत्वाचा प्रांत संपलेलाच आहे. म्हणजे ज्ञानामध्ये जेव्हा आपण प्रविष्ट होतो तेव्हा साकाराचा प्रांत संपतो. एवढा जरी सिद्धांत आपल्याला कळला तरी लक्षात येईल की होणारं ज्ञान हे निराकारापर्यंत जातं. मग तिथपर्यंत जेव्हा जातो तेव्हा लक्षात येईल की परा ही स्फुरण स्वरूप अशी स्फुरणारूप असायला म्हटलेलं आहे. अशा ह्या 4 वाणी आहेत. आणि म्हणून वैखरीने जेव्हा आपण सुरुवात करतो, आता सुरुवात करताना म्हटलं की अनुसंधान करायचं आहे, ज्याचं नाम घ्यायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. असं नाम का घ्यायचं, आता आपण प्रक्रिया बघतोय बरं का, कारण समजून घ्यायचं आहे. हे मला नाम घ्यायचं आहे, का घ्यायचं आहे, मला नाम वैखरीने नाम का घ्यायचं आहे. वैखरीने नाम घेण्याचं कारण एकच आहे की ज्या वेळेला आपण वैखरीने नाम घेतलं जातं तेव्हा ते नाम वैखरीने, याचा अर्थ ते शब्दरूप आहे, त्याचं व्यक्त स्वरूप ते आहे. आणि व्यक्त स्वरूप असल्याचा अर्थ आपण वाणीनी ते घेतो, म्हणून ते वाक शब्द आहे. त्याला शास्त्रांनी शब्द दिला आहे वाक शब्द, वाक ब्रह्म असं म्हटलं आहे, वाक ब्रह्म. म्हणून वाणीने जे प्रगट होतं ते वाक ब्रह्म आहे, आणि जे वाक ब्रह्म आहे ते वैखरीने प्रगट होणार आहे. वैखरीने जेव्हा आपण भगवन् नाम घेऊ तेव्हा हा भवसागर तरण्याची योग्यता आपल्याला प्राप्त होते. याचा अर्थ मला हा भवसागर तरून जायचं आहे, मला या जीवनामध्ये काहीतरी अपूर्णत्व जाणवलेलं आहे, मला पूर्णत्वाकडे जायचं आहे, माझा जिथून आहे तिथून थोडा प्रवास करायचा आहे, एवढी जाणीव आपल्याला येते. एवढी आली तरी पुष्कळ. याचा अर्थ प्रत्यक्ष तरण्याची जी योग्यता, क्षमता, अधिकार, की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. अगदी साध्या अर्थामध्ये भागवत असं म्हणतं, बाकी काही नाही. जसं ताकामध्ये लोणी आहेच, मंथन केलं की ते लोणी येतं, तसं नामसाधनेने साधकाचं काय घडत असेल तर मंथन घडतं. आणि पहिल्या प्रक्रियेमध्ये काय घडतं तर त्या साधकाला, त्या भक्ताला स्वतःचे दोष दिसतात, आणि दोष दिसले की ते दोष निराकरणाचा प्रयत्न सुरू होतो. इथे अंतरंगाच्या शुद्धीची साधना येते. आणि म्हणून वैखरीने नाम घेतलं की भवसागर तरण्याची क्षमता प्राप्त होते. एवढंच होतं बरं का, पुढे काहीच होत नाही. म्हणून ते वाग्ब्रह्म म्हटले, ते वाग्ब्रह्म म्हटले. पुढचे जे आहे ते मध्यमा वाणी आहे, मध्यमा आहे. मध्यमा याचा अर्थ आपण म्हणतो कंठस्थ आहे, कंठस्थ असणारं. मग कोणती वाणी येते, आता कंठस्थ असेल तर तिथे येणारी वाणी कोणती आहे तर ती मनोगत वाणी आहे. आणि म्हणून ह्या कंठाच्या साह्याने जेव्हा आपण नाम घेतलं जाईल तेव्हा त्यांनी म्हटले की इथून जेव्हा आपण अखंड नाम घेऊ किंवा इथून नाम चालू राहील त्यावेळेला त्या नामाचा परिणाम काय येईल, आपला भवसागर पार करता येतो. पहा बरं, भवसागर पार करता येतो. इतका अधिकार आपल्याला केवळ नामाच्या साह्याने मिळतो. याचा अर्थ भवसागर म्हणजे काय कळतं, तो पार कसा करायचा ते कळतं. हे सगळं आपल्याला नामच शिकवतं, बाहेर कुठे जायची गरज नाही. एक नाम अखंड अंतरंगातून आपण घेत गेलो, नामाचं चिंतन करत गेलो की हा सगळा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. पुढे किती अधिकार प्राप्त होतो हे सांगताना उपनिषद आपल्याला म्हणते की तिसरी वाणी पश्चंती वाणी आहे. ही पश्चंती वाणी कशी आहे तर ही यालाच बुद्धिगत म्हटलेलं आहे. म्हणून ही कशी आहे तर ते वाक कोणते तर बुद्धिवाक म्हटलेले. एक मनोवाक आहे, एक शब्दब्रह्म आहे, एक वाकब्रह्म आहे, एक बुद्धिब्रह्म आहे, अशी त्याला नावं दिलेली आहेत. म्हणून पश्चंतींनी घेतलेलं जे ते बुद्धिगत नाम आहे, बुद्धींनी घेतलेलं नाम आहे. काय घडतं इथे, पश्चंतीमध्ये जे नाम घेणार आहेत ते सगळे योगी आहेत बरं का. पश्चंतीचा दृष्टांत इतका छान दिला आहे की एखाद्या रंगमंचावरती दिवा असतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये अनेक तिथे नट येतात, नटी येतात, त्यांचं काम करतात आणि निघून जातात.
ते प्रत्यक्ष काहीच ते नाटकात काम करणारे जे कोणी आहेत ते नटनटी काम करत असतात, अभिनय करत असतात, पण ते आपल्याला ज्या प्रकाशात दिसतं तो दिवा मात्र कसा आहे, साक्षी रूपाने आहे. तो फक्त बघत असतो, पश्चंती, तो प्रत्यक्ष काहीच करत नाही. तसं जेव्हा आपलं नाम पश्चंतीपर्यंत जातं तेव्हा एखादा योगी कसा होतो ना, तशी आपली अवस्था होते. आणि म्हणून आपले सगळे व्यवहार अत्यंत त्या योग्याप्रमाणे, योगी जसा दुरून बघतो, तो दिवा जसा दुरून बघतो, तसं आपणच आपल्याला साक्षी रूपाने बघू शकतो. आणि जेव्हा साक्षी रूपाने बघू शकतो तेव्हा हे जे बघणं आहे, हे बघणं डोळ्यांनी बघणं नाही आहे, ते चक्षुनी बघणं नाही आहे, तर ते ज्ञानचक्षुनी पाहणं आहे. आणि ज्ञानचक्षुनी जेव्हा आपण बघितलं जातं तेव्हा आपणच आपल्या प्रत्येक कृतीचं, आपणच आपल्या बोललेल्या प्रत्येक वाणीचं ह्याचं साक्षीत्व आपल्याला करता येतं. आणि म्हणून आपण जे काही करतो आहे ते चांगलं आहे का वाईट आहे, दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा आपलं आपल्यालाच कळतं. ही अवस्था कोणती आहे, तेही पश्चंतीची आहे. पश्चंतीच्या नामाने आपणच आपलं साक्षीत्व करून घेऊ शकतो, इतका अधिकार आपल्याला प्राप्त होतो. आणि पश्चंतीपर्यंत जेव्हा नाम होतं, पश्चंतीने जेव्हा भगवन नामस्मरण संकीर्तन घडलं जातं तेव्हा काय घडलं जातं असं म्हटलं आहे की भवसागर आटून जातो. भवसागर राहतच नाही. आता तो भवसागर आपल्याला त्रासच देत नाही. माऊलींची एक सुंदर ओवी आहे बघा, येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीचं थडी सरले मायाजाळ. मायाजाळ नाहीसच लागून झालं. आता सगळा भवसागर आटून गेला. आता त्रास कोण देणार कोणाला? भवसागर नाहीच आहे, कारण भव जे दिसतंय त्याचं स्वरूप कळलं आहे. जेव्हा स्वरूप कळलं आहे तेव्हा हे समोर दिसणारं मला सुखही देणार नाही, मला दुःखही देणार नाही. आणि त्यामुळे काय आहे ते सगळं माझ्याकडे कळेल. म्हणून भवसागर आटून जाणं म्हणजे काय? मग भवसागर आटून गेल्यानंतर आपण काय इथे काय दुःखाने राहणार आहोत असं काही नाही आहे. राहायचं आनंदानेच, पण भवसागर आटून जाणं याचा अर्थ सुखदुःख काय आहे हे कळेल आपल्याला. प्रत्येक वेळेला त्या सुखदुःखाच्या पलीकडे जाता येईल, त्याचंही चिंतन करता येईल. आणि म्हणून भवसागर आटून गेल्यानंतर माऊलींची ती ओवी खूप छान सांगते, येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. याचा अर्थ सर्व भावानी ज्याचं नाम घेतो त्याचं भजन केलं जातं, सर्व भावानी. मग सर्व भावानी भजन करायचं असेल तर तिथे शरीराची आवश्यकता आहे का? भावानी सांगितलं बरं का, जे भावानी करायचं आहे तिथे स्थूलाचा काही प्रांतच नाही. भागवत ह्या ग्रंथाचं चिंतन करताना डॉक्टर काकांनी एक सुंदर व्याख्या दिली. ते असं म्हणतात, भावगतः इति भागवतः. ज्या भावाच्या साह्याने मला परमात्म्याला जाऊन भेटलं जातं त्याला भागवत म्हणतात. बाकी सगळं भागवत ग्रंथ सोडून टाका. पण मला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मला भावानी तिथपर्यंत गेलं पाहिजे, तो माझ्या भावासारखा असला पाहिजे. मग मला कोणत्या भावाने त्याची अनुभूती येणार आहे? मग माझ्यामध्ये अष्टसात्विक भाव काही निर्माण होत आहेत का? आता हे अष्टसात्विक भाव निर्माण होत आहेत का हे कोण बघणार आहे? पश्चंतीचं चाललं आहे बरं का. त्याच्यासमोर मी उभं राहिल्यानंतर, मी जेव्हा एक क्षणकाल त्याच्यासमोर उभा राहीन, ज्याचं नाम घेतो आहे त्याच्यासमोर किंवा त्या नामाच्या सह्याने, तेव्हा त्याच्याविषयी येणारं प्रेम, त्याच्याविषयी वाटणारा आदर, त्याच्याविषयी वाटणारं मला जे काही वाटतं आहे ते सगळं जे काही होईल, त्याच्यामुळे डोळ्यामध्ये येणारे अश्रू, त्याच्यामुळे शरीराला होणारा कंप, त्याच्यामुळे कानातून येणाऱ्या वाफा, हे जे काही माझ्या आतमध्ये अष्टसात्विक भाव जागरूक, आपण आत्ता अष्टसात्विक भावच बघतो आहे. शास्त्राने 19 भाव विभावासकट सांगितले. 19 भाव बरं का. हे 19 भाव सगळे उच्च कोणाकडे सगळे दिसत होते आपल्याला, ती फक्त एक राधा आहे, लक्षात घे. म्हणून मला भावानी जर नामस्मरण करायचं असेल तर कोणाचं नाम घेतलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे की ती राधा का श्रेष्ठ आहे. म्हणून ती कशा प्रकाराने नाम घेते, नाम कशा प्रकाराने घेतलं पाहिजे, ते योग्यांसारखं पश्चंतीने घेतलं पाहिजे. तिथे भवसागर आटला जातो असं सांगितलं आहे. आणि हे नाम कोणी घेतले तर ते राधेने घेतले. राधा आपल्याकडे जसं कृष्णोपनिषद आहे, रामोपनिषद आहे, रामरहस्य उपनिषद आहे, रामतापनीय पूर्व उत्तर अशी उपनिषद आहे, तसं राधोपनिषद पण आहे. या राधोपनिषदामध्ये 8-9 व्याख्या राधा या शब्दाच्या येतात बरं का. त्यातली एक व्याख्या इतकी सुंदर येते, आता ती सगळ्यांनी आपण लक्षात ठेवली पाहिजे की माझ्या नामसाधनेचा अंतिम टप्पा मला तिथपर्यंत मला कमवायचा आहे, आणि म्हणून तरी ती राधा लक्षात ठेवली पाहिजे. ती व्याख्या सांगताना राधोपनिषद असं म्हणतं की रोम रोम कूपे
रोम रोम कूपे नारायणं धारयती सा राधा. या शरीरामध्ये जितकी छिद्र आहेत, आपल्या जितके शरीरावरती लव आहे, जेवढी छिद्र आहेत, त्या प्रत्येक रोमाच्या, रोमकूप, कूप म्हणजे विहीर आहे, कारण त्याच्या आतमध्ये त्या येणाऱ्या केसाचं मूळ आहे. या रोम रोम कूपे, या रोमाच्या जणू काही विहिरीमध्ये जिने कोणाला नारायणाला धारण केलेली आहे, अखंड नारायणाला धारण करते, ती राधा आहे. आणि असं नाम जेव्हा तिने घेतलेलं आहे तेव्हा ते पश्चंतीचं नाम आहे सांगितलं. त्या पश्चंतीच्या नामापर्यंत जेव्हा जातो तेव्हा भवसागर आटला जातो. आणि मग इथे सगळे भाव उच्चित येतात. मग त्या परमेश्वरावरती किती प्रेम आहे अखंड. जिथे जिथे त्याचं नाव येईल तिथे आपलं अंतःकरण त्याच्या प्रेमाने भरूनच येईल. म्हणजे जे आपला उपासादेव असेल, तेव्हा कोणाचा राम असेल, कोणाचा कृष्ण असेल, कोणाचा दत्त असेल, कोणाचे श्री गुरु त्यांचं असेल, जे ज्याचं जे असेल ते कोणाचं ते प्रत्येकाचं आहे. आणि ते असंच असलं पाहिजे असंही म्हणायची काही गरज नाही. जिथे आहोत तिथून आपण जायचं आहे. बरेच वेळेला आपण सिद्धांत ऐकतो, पण ते सिद्धांत मी कुठे आपल्याला कळत नाही. म्हणजे शिवथरवाईत आम्ही जायचो आणि आम्ही ज्यांच्याकडे शिकलो त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण सगळे भूगोलाला शाळेत वर्गात बसत होतो आणि आम्हाला एक सिद्धांत शिकवला की हिमालय कुठे आहे, तर उत्तरेकडे आहे. पण हिमालय उत्तरेकडे म्हणजे कुठे? माझ्या समोरच्या नकाशातच. मी सगळीकडे गेलो आणि हिमालय उत्तरेकडे म्हटलं तर चालेल का? माझं तोंड कोणत्या दिशेला आहे त्याच्यावरती हिमालय कोणत्या दिशेला आहे ते आधारित आहे. हो, तसं मी नाम घेताना मी कोणत्या स्तरावरती आहे हे जोपर्यंत मला कळणार नाही ना तोपर्यंत आपण नाम नाही ना घेऊ शकणार. आणि म्हणून ते स्तर आपल्याला समजण्यासाठी पश्चंतीच्या नामामध्ये त्यांनी म्हटलं आहे, एखाद्या योग्याला जितकं सामर्थ्य प्राप्त होतं तितकं नामधारकाला ते सामर्थ्य प्राप्त होतं. आणि ते नामसामर्थ्य प्राप्त झालं की त्याचं भवसागर आटला जातो. आता भवसागर त्याला त्रासच देत नाही. या जगामध्ये तो राहिला तरी तो त्रासच देत नाही, अजिबात तो त्रास देत नाही. परमपूज्य काकांचाच दृष्टांत सांगते. एक दिवस गमतेनी काकांनी सांगितलं होतं, अधिष्ठान, अध्यस्त, मग ते काय आहे, दोरी रज्जू हे काय आहे, अधिष्ठान आहे, त्याच्यावरती दिसणारा सर्प हे अध्यस्त आहे. आणि एका शेतकऱ्यांनी काय केलं, जेव्हा त्याला कळलं की ही दोरी आहे तेव्हा त्यांनी ती घरी नेली, खुंटीला बांधली. आणि नुसती खुंटीला बांधली नाही, त्याच्या म्हशीच्या गळ्यात बांधली. आता उत्तर द्या, त्यांनी अधिष्ठान बांधलं की अध्यस्त बांधलं? प्रश्न विचारला होता काकांनी, मला आठवत आहे. कोणी उत्तरच दिला त्यांनी, कोण बोलणार हो? श्रीगुरू जेव्हा विचारतात तेव्हा उत्तर काय नाही, घाबरत घाबरत अधिष्ठान रूप अध्यस्त अशी सगळी उत्तरं दिली गेली. सगळ्यांनी अशी उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. ते बिचारे हसून गेले, काय बोलले नाहीत. पण ते म्हणाले सगळे काय आहेत, आता काय बोलते ते बोलले नाही. एक पदवी सगळ्यांना त्यांनी देऊन टाकली, मी सांगतच नाही काय पदवी दिली. पण ते म्हणाले सरळ लक्षात घ्या, जिथे अध्यस्त निवृत्त होतं तिथं अधिष्ठान म्हणायची गरजच नाही. अधिष्ठान अध्यस्त ही भाषा कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्यापाशी अज्ञान अविद्या आहे तोपर्यंत. जेव्हा सत्य कळलेलं आहे की ती दोरी आहे तेव्हा त्या शेतकऱ्यांनी त्या म्हशीच्या गळ्यात दोरीच बांधली. त्यांनी अधिष्ठानही बांधलेलं नाही आणि अध्यस्तही बांधलेलं नाही, कारण त्या दोरी सर्प सगळं निवृत्त झालं आहे. तसं जेव्हा भवसागर आटेल तेव्हा अधिष्ठान अध्यस्त काही राहणार नाही. केवळ जे आहे ते सत्यतत्व अंतरंगामध्ये असेल. जोपर्यंत ते आहे तोपर्यंत आनंदाने आपल्याला इथे राहायचं आहे. त्यामुळे अतिशय आनंदाने इथे आपण राहू. आणि त्यामुळे हे बाहेर बहिरंगातलं जग आपल्याला काही दुःख देणार नाही. आपल्या अंतःकरणाला काही काय होणार नाही, धक्का लागणार नाही. म्हणजे भवसागर आटून जाईल. आता सोपं झालं ना. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीचं थडी सरले, मायाजाळं कशाने घडलं जातं पश्चंतीने सांगेल. नंतरची वाणी जी आहे ती परावाणी आहे. परावाणी स्फूर्ण स्वरूप आहे आणि म्हणून स्फूर्ण अनिष्ट. साहजिकच इथे निराकारत्व आहे. परावाणी आहे, भावनेने जाण्याची म्हणून भावगत आहे. जीवाची ही सहज अवस्था आहे सांगितले बरं का, सहज अवस्था आहे. काय शास्त्र सुंदर सांगितलं. एकीकडे आपल्याला भवसागर तरण्याची क्षमता प्राप्त होते. मध्यमेनी भवसागर जो आहे तर तो काय आहे तर तो तरला जातो. पश्चंतीने भवसागर आटला जातो, नाहीसाच होतो, काहीच आता शिल्लकच राहत नाही. मग परावाणीने काय घडतं? परावाणीने जेव्हा नामस्मरण घडलं जाईल किंवा नामसंकीर्तन घडतं तेव्हा उपनिषद आपल्याला म्हणतं की भवसागराचं परिवर्तन आता आनंदसागरात होतं. आणि आता अखंड अंतरंगामध्ये एकच वृत्ती, ती म्हणजे ब्रह्माची वृत्ती, ब्रह्मवृत्ती. जे ब्रह्मामध्ये आहेत अखंड, ज्यांना आपण सद्गुरूंचं वर्णन म्हणतो की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. अंतःकरणामध्ये
श्वास जितका सहज आहे तितकेच जे संत आहेत ते ब्रह्मभावामध्ये आहेत. आणि म्हणून येणारी प्रत्येक वृत्ती जी अंतःकरणामधली आहे ती ब्रह्मभावाचीच आहे, ब्रह्माशिवाय दुसरी नाहीच आहे. आणि ब्रह्म हे आनंद आहे. आनंदाने एव जायानी, सगळं जे काय ह्यातून निर्माण झाले आनंदातूनच निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून भवसागराचं परिवर्तन कशात झालं तर ते आनंद सागरामध्ये. आणि आता आतमध्ये एक अखंड मोठा सागर आहे, ज्या सागरामध्ये आपल्याला बहिरंगाच्या सागरामध्ये वृत्ती म्हणजे लाटा दिसतात, तशा आपल्या आतमध्ये सुद्धा अखंड वृत्तीच्या लाटा येतात. पण त्या आत्ता लाटा कोणत्या आहेत तर विषयांच्या लाटा आहेत, की मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला हे बघायचं आहे, मला हे वाचायचं आहे. ह्या सगळ्या आत्ता आतवृत्ती आहेत आपल्या. म्हणजे आत्ता आतल्या सागराचा आपल्याला अनुभव आहे, वृत्तीरूपी सागराचा अनुभव आपल्याला सगळ्यांना आहे. पण जेव्हा परावाणीनी नामसाधना घडेल, तिथपर्यंत जेव्हा नामसंकीर्तन घडेल, तेव्हा उपनिषद आपल्याला म्हणतं आतमध्ये जो काही आता वृत्ती येतील ती केवळ आनंदाची आहे. आणि म्हणून त्या भवसागराचं परिवर्तन आनंद सागरामध्ये आहे. आणि म्हणून आतली प्रत्येक वृत्ती कोणती आहे तर ती ब्रह्मवृत्तीच आहे, आनंदाचीच वृत्ती आहे, ती सहज स्थिती आहे, ती समाधी स्थिती आहे. आणि म्हणून सगळे ज्ञानी, सगळे ब्रह्मज्ञानी जे आहेत ते त्या स्थितीमध्ये आहेत, अखंड अंतःकरणामध्ये ब्रह्मानंद. प्रत्येक वृत्ती कोणती आहे तर ती आनंदाचीच वृत्ती आहे, दुसरी वृत्तीच नाही. आता सगळा सागर कोणता आहे तर आनंदाचा सागरच आहे, दुसरा कोणताही सागर नाही. फक्त आपल्यासाठी काय येतील तर तेवढे सोडतील आणि काय येतील थोडा वेळ बाहेर येतील, पुन्हा ते तिकडे जातील. पण नामाच्या साह्याने हे सगळं घडलं जातं. आणि मग त्याने म्हटलं की अशा तऱ्हेने ज्याच्यापाशी भावाचं आधिक्य आहे तो कसा आहे, तो भगवंताच्या अत्यंतिक निकट जातो. म्हणून भावगतः तो इति भागवतः, म्हणून ज्याच्याकडे भावाचं बळ आहे बळ तो भगवंताच्या अधिक जवळ जातो. आणि मग त्याचा परिणाम काय आहे, लौकिकातलं इतकं सुंदर दृष्टांत दिलं आहे उपनिषदांनी. त्यांनी असं म्हटलं एक आई आहे, ती आई आपल्या पोराचं नाव मोहन ठेवते आणि ती म्हणते मोहन मोहन हाक मारला की तो मोहन काय करतो म्हणे, तो आईच्या जवळ येतो. नुसता आईच्या जवळ नाही येत, आईने पुन्हा हाक मारला की तो आईच्या मांडीवरती येऊन बसतो. नुसता आईच्या मांडीवर जाऊन बसत नाही, तो येऊन आईला घट्ट कडकडून मिठी मारतो आणि तो काय तिच्या स्तनालाच लावून भिडतो म्हणे. तसा भगवंत जेव्हा आपण पुन्हा पुन्हा त्याचं नाव प्रेमाने घेऊ, नामाने हाक मारल्यानंतर काय घडणार आहे तर तो निकट येणार आहे. नुसता निकट येणार नाही तर माझ्या अंकावरती येऊन बसणार आहे, नुसता मांडीत येऊन बसणार नाही तर आता अंतरंगामध्येच बसेल. आता मग एकदा अंतरंगामध्ये स्थिर गेल्यानंतर जाण्याचा प्रश्न येतो का, जाण्याचा प्रश्नच नाही, तिथंच तो आहे. आणि म्हणून नामच काय आहे तर नामीची ओळख करून देतो. हे जितकं सत्य आहे, नाम आणि नामीचा अभेद आहे, हा सगळा सिद्धांतच आहे. आपला पुढचा तो विषय आहे, नाम आणि नामीचा सिद्धांत काय आहे. पण व्यवहारामध्ये खूप छान म्हटलं आहे की भले मला नामीची ओळख नसेल, काही नसेल, तर केवळ नाम जरी आपण घेतलं ना तरीसुद्धा आपलं भय निवृत्त होऊन जातं, काही करायलाच लागत नाही. कारण कोणीतरी एखादा आहे कोणी की ज्याला अंधुक प्रकाशामध्ये असा काय दिला आहे, दोरीवरती सर्प दिसला, तो घाबरतो. पण त्याला कोणीतरी शहाण्याने सांगितलं अरे काही नाही, हा फक्त काय आहे रज्जू, दोरी. याचा अर्थ दोरी म्हटल्यानंतर त्याचं भय निघून गेलं की नाही. मग त्याला दुसरं काही सांगावं लागत नाही, काही ज्ञान करून द्यावं लागलं का. याचा अर्थ काही नाही, नामी माहिती नाही, काही नाही, रज्जू या एका शब्दाने त्याचं भय निघून गेलं. तसं काही नामाचा विचारही केला नाहीत, नामीचा जरी विचार केला नाहीत, नाम त्याचं काम करायचं ते करणारच आहे, एवढी तरी श्रद्धा बाळगा असं आपल्याला उपनिषद सांग. केवढा मोठा दिलासा आहे. याचा अर्थ नाम नामाचं काम करूनच टाकतं. काय काम करतं ते तर ते चारही मुक्तींची प्राप्ती करून देतं. सगळ्या प्रकारची जी कर्म आहेत, फार छान तिथे उपनिषदातला त्या मंत्रच खूप छान मंत्र आहेत त्या ठिकाणी म्हटलेले. इति षोडशोकम नामनाम कली कल्मशम नाशा नमहा ना. सगळ्या प्रकारचे किती प्रकारचे दोष आहेत त्यांनी म्हटले. ब्रह्महत्येसारखा दोष आहे, सुवर्णचौर्यासारखा दोष आहे, वीरहत्येसारखा दोष आहे. ही सगळी जे कळत नकळत घडणारी पातकं आहेत ही सगळी नामाच्या साह्याने नाहीशी होणार आहेत. नामाग्नीच्या साह्याने ज्ञानाग्नी प्रगटणार आहे. आणि एकदा अंतःकरणात ज्ञानाग्नी प्रगटला की ज्ञानात एवतु कैवल्यम. बस आपल्याला कैवल्य मोक्षाची प्राप्ती सहज आहे. म्हणजे निर्विषय आनंदाची अखंड प्राप्ती आहे. सोप्या भाषेमध्ये आपला आनंद कुठेही जाणार नाही इथपर्यंत आहे. नामाच्या साह्याने काय घडेल, कोणती पापं जातील. त्यांनी असं म्हटलं कोणतं, एक तर पापनाश नाही होईल,
कळत नकळत घेणारी पापमुक्ती आहे. म्हणून पापनाश झाला की पापापासून मुक्ती आहे. पापापासून मुक्ती झाली की चित्ताची शुद्धी आहे. ज्या क्षणी चित्ताची शुद्धी आहे तत्क्षणी आपल्याला मुक्ती आहे. तत्क्षणी नंतर पण नाही. मुखीना म्हाती मोक्ष जे म्हटलेलं आहे ते अगदी सत्य आहे. मला बरोबर 10:15 झालेले दिसत आहेत, त्यामुळे मी थांबते. मला विषय बराच आहे पुढे. खरं तर नामप्रक्रियेचा आणखीन एक विषय होता, पण तो पुढे घेते. आता या ठिकाणी वाणीला विराम देते. केलेली सगळी सेवा परमपूज्य श्री गुरूंच्या चरणी समर्पित करते. इथेच थांबते. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की